तेव्हा मग महाराजांनी मागे वळून बघितलं, तेव्हा ते मग साधूच्या रूपात जो माणूस आला होता की इथं शिवलिंगामध्ये प्रकट झाले, म्हणजे शंकर भगवान. थोडक्या देवांची एक थोडक्यात गाठ भेट होत असते. धारेश्वर कावडीचा उत्सव असतो, भैरवनाथाचा उत्सव असतो, खंडोबाचा उत्सव. धायरेश्वरांनी महाराजांचा राज्याभिषेक, सिंहगडाचा जो काय प्रताप आहे महाराजांचा तो बघितलाय. त्या आजूबाजूचे गाव स्वतःचं मंदिर असल्यासारखंच येतात. आणि तब्बल महाशिवरात्रीला 1,00,000 ते 1,50,000 भक्तांची रांग असते. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. मी सिद्धांत कांबळे तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. माझं गाव धायरी गाव व संपूर्ण पंचक्रोशीत जागरूक देवस्थान म्हणजे आपलं श्री क्षेत्र धायरेश्वर. या देवस्थानाचा इतिहास आणि इथे होणारे उत्सव याची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्रातील पुणे शहरात वसलेलं माझं गाव धायरी गाव. गावात भरपूर प्राचीन आणि जागरूक देवस्थान आहेत. त्यातील एक म्हणजे आपलं धायरेश्वर मंदिर. या मंदिराला खूप मोठा इतिहास आणि वारसा लाभलेला आहे. अनेक ठिकाणाहून भाविक आणि श्रद्धाळू मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या गाभाऱ्यात 2 स्वयंभू शिवलिंग आहेत, जे की श्री महादेव आणि पार्वती मातेला दर्शवतात. मंदिराच्या आवारात गणपती तसेच नागदेवता यांचंही मंदिर आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस श्री मारुती आणि शनिदेवता यांचे मंदिर आहे. मंदिराच्या उत्तरेस श्री गुरुदेव दत्त यांचे मंदिर असून श्री स्वामी समर्थांचा मठ देखील आहे. आज आपल्यासोबत हर्षल कैलास रायकर आहेत. आपण हर्षलला विचारूयात, हर्षल आपल्या महादेवाचा श्री धायरेश्वराचा जो इतिहास आहे त्याच्याबद्दल हर्षल आपल्याला थोडेफार सांगतील. काय इतिहास आहे हर्षल आपल्या महादेवाचा? धारेश्वराच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर रायकर घराण्यातील मूळ पुरुष जैतोजी महाराज रायकर त्यांच्यामुळं हे शिवलिंग इथं प्रकट झालेलं आहे. त्याच्या मागचा इतिहास असा आहे, ते शंकराचे भक्त होते. शिखर शिंगणापूर महादेव साताऱ्यातलं. तेव्हा त्या काळी 1600-1700च्या दरम्यानचा विषय येतो. त्यावेळेस त्यांची यात्रा तिकडं असायची, येऊन जाऊन सारखे ते करायचे. एक दिवशी त्यांना इथे गावात यायला उशीर झालता. उशीर झाला, रात्रीचा अंधार असल्यामुळे ते थोडेसे हे झालते. ते येता येता त्यांना साधू भेटला एक. तर साधू त्यांना म्हणला की तुम्ही पुढे चालत राहा, मी तुमच्या मागं आहे, फक्त मागे वळून बघू नका. मग तसं करता करता महाराज इथं जेव्हा आले गावात, ह्या टेकडीवरती आले, तेव्हा महाराजांना कळलं की आपण गावात आलेलो आहे, वेशीवर गावात आलेलो आहे आपण. तेव्हा मग महाराजांनी मागे वळून बघितलं, तेव्हा ते मग साधूच्या रूपात जो माणूस आला होता तो इथं शिवलिंगामध्ये प्रकट झाले, म्हणजे शंकर भगवान. थोडक्यात म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की साधूच्या वेशात महादेवच आले होते. हो, महादेवच आले होते. आणि ज्यावेळेस त्यांनी मागे वळून बघितलं त्यावेळेस ते शिवलिंग प्रकट झालं, शिवलिंगाच्या रूपात इथं स्थायिक झाले, स्थापन झाले. असा त्याच्या मागचा इतिहास आहे. म्हणजे थोडक्यात जैतोजी बाबांची भक्ती मोठी होती की त्यांच्यासाठी स्वतः महादेव त्यांना त्यांच्या गावात सोडवायला आले आणि इथं आल्यानंतर मग ते शिवलिंग प्रकट झालं. असा या मागचा इतिहास आहे. आणि हर्षल, आपल्या धायरीमध्ये जवळपास 7 ते 8 मंदिरं आपल्या स्मशानभूमीच्या समोर जी आहेत, 9 मंदिर आहेत. 9 मंदिरं जी आहेत त्याच्याबद्दल काय सांगशील? पहिलं मंदिर हे, दुसरं मंदिर गावठाणामध्ये जय महाराष्ट्र मंडळ चावट्याच्या शेजारी जे जैतोजी बाबांचं निवासस्थान होतं,
तिथं आता ते मंदिर आहे. त्याच्या मागचा इतिहास असा होता की महाराजांचं जेव्हा वय झालं, त्यांना चालणं होत नव्हतं किंवा पुढं जाणं, इथं मंदिरात यायला जमत नव्हतं, तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातच एक पाणी व्हायला सुरुवात केली. अच्छा. तर तिथं पण सुद्धा शिवलिंग प्रकट झाले. महादेव आणि पार्वतीचं शिवलिंग प्रकट झालं. तिथं एक असं मंदिर आहे. आणि प्लस त्यांना जेव्हा समाधी घ्यायची होती वय झाल्यानंतर, समाधी घ्यायला गेल्यानंतर स्मशानभूमीच्या समोर जी जागा आहे तिथं आता त्यांची समाधी आहे. तिथं समाधी घ्यायला गेल्यानंतर त्यांनी जेव्हा खड्डा खाणला पहिला, तिथं सुद्धा शिवलिंग प्रकट झाले. दुसरा खड्डा खाणला, तिथं सुद्धा शिवलिंग प्रकट झाले. असे 7 ठिकाणी जेव्हा खड्डे खाणले तिथं शिवलिंग प्रकट झाले. शेवटी मग 8व्या खड्ड्याच्या वेळेस महाराजांनी प्रार्थना केली की मला आता समाधी घ्यायचीच आहे. मग तिथं शिवलिंग प्रकट नाही झालं. मग तिथं महाराजांनी समाधी घेतली. संजीवन समाधी आहे ती. आत्ता जीर्णोद्धार झाला त्या समाधीचा. तिथं आहे स्मशानभूमीच्या ऑपोजिटला. अशी तिथली 7, त्यांचं घर जे आहे ते 8 आणि हे 9वं मंदिर, अशी 9 मंदिर आहेत महादेवाची, धायरेश्वराची आपल्या गावामध्ये टोटल 9 मंदिर आहेत. बरोबर. आणखीन एक परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आपली की आपली जशी महादेवाची कावड असते जी शिखर शिंगणापूरला जाते. शिखर शिंगणापूरला ज्यावेळेस आपली कावड जाते त्यावेळेस आपला जो मान आहे धायरीच्या कावडीचा, धायरेश्वरचा, तो पाहिलाय तो सगळ्यात पहिला असण्याचं रिझन हे तू सांगू शकशील? रिझन थोडक्यात सांगायला गेलं तर महाराजांचा आशीर्वादच समजू ना. तिथं आपल्याला जो मान आहे तो आपल्या महाराजांमुळेच आहे. दायरे गावाला जो मान आहे तो पहिल्या काठीचा जो मान आहे शिंगणापूरला, तो आपल्या दायरे गावाला आहे. तिथं मुंगी घाट चढल्यानंतर मान असतो म्हणजे नाही का, तिथं आपल्याला एंट्री असते डायरेक्ट मंदिरात, तुझं मान. आणि एक अशा भरपूर महाराष्ट्रातनं कावडी येतात, काठी येतात. त्यातला पहिला मान आपल्याला आहे. आणि त्याचा उल्लेख निजामाचं जे ताम्रपत्र असतं त्या काळी त्याच्यात सुद्धा लिहिलेला आहे. मी तुला पाठवतो नंतर की धायरी गावच्या धायरेश्वराच्या कावडीचा मान हा पहिला आहे. राईट. आणि एक आणखीन एक असं आहे आपलं की शिखर शिंगणापूरची जी पिंड आहे, शिवलिंग आहे ती, आणि आपल्या धायरेश्वराचे जे शिवलिंग आहे सेम दिसतात. असे शिवलिंग फक्त शिंगणापूर, जेजुरी, पाली आणि हिथच आहे माझ्या माहितीनुसार. तरी म्हणजे महादेवाची फक्त एकच शिवलिंग असते. महादेव आणि पार्वती जे पिंड आहेत ती माझ्या माहितीप्रमाणे 4च ठिकाणी आहेत. अच्छा. सेम अशा. बरोबर. आणि एक पंचकृषीतून भरपूर प्रतिसाद किंवा भरपूर भक्तांची आपल्याला गर्दी आणि वर्दळ धायरेश्वराला बघायला मिळते. आता येणाऱ्या शिवरात्रीला पण तेवढी गर्दी दिसेल आपल्याला. तर एकंदरीत धायरेश्वराचा जो उत्सव आहे तो धायरीकर किंवा धायरीतले आपले सगळे ग्रामस्थ मिळून कसा साजरा, कशा प्रकारे साजरा करतात? गुढीपाडव्याच्या 5 का 6 दिवसांनी यात्रा असते शिंगणापूरची. म्हणजे जैतोजी महाराज त्यावेळेस जायचे, तसंच आपण प्रथा चालू ठेवलेली आहे आजच्या पिढीने सुद्धा. तर 12 दिवसांची यात्रा असते. 5 दिवस तिथं पोचायला लागतात. तिथं पोचल्यानंतर यात्रा 7 दिवस लागतात. शिंगणापूरवरून यात्रा करून आल्यानंतर इथं उरूस भरलेला असतो यात्रा. असं शिखर शिंगणापूरला जाऊन आल्यानंतर ना 12व्या दिवशी यात्रा असते. 12व्या दिवशी आपली धायरीत यात्रा, कावडींची भेट होती, कावडींची भेट असते. म्हणजे गावात लक्ष्मीची कावड आहे, खंडोबाची कावड आहे आणि भैरवनाथाची कावड आहे. बरोबर. ही आपली जी महादेवाची कावड आहे जी शिंगणापूरला गेलेली असती ती 12 दिवसांनी गावात येते. त्यामुळं त्या देवांची एक थोडक्यात गाठ भेट होत असते. असा तो कार्यक्रम असतो खडक चौकात खाली. मी सांगू इच्छितो हा काठ्यांची भेटचा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे. जर तुम्ही आजूबाजूला कुठल्या गावात राहत असाल तर आवर्जून एकदा या इव्हेंटला किंवा या उत्सवाला भेट द्या. तर मंडळी, आपल्यासोबत धायरी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक नेताजी काका बाबर आहेत. काका, काय सांगाल, लहानपणापासून तुम्ही मंदिरात येत आहे, मंदिराबद्दल काय सांगता? मी खूप लहानपणापासून मंदिरात येतोय. अतिशय प्रसिद्ध मंदिर स्वयंभू शिवलिंग इथं आहे. आणि सदर मंदिरात प्रत्येक उत्सवाला अनेक भागातून, अनेक एरियातून, पंचक्रोशीतून भरपूर लोक येतात. इथं लोकांची खूप श्रद्धा आहे या मंदिरावर. आणि स्वयंभू असल्यामुळं अनेक लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून या मंदिरामध्ये खूप लांबून लांबून लोक येतात. आणि मंदिर स्वयंभू आहे. आणि स्वयंभू असल्यामुळे काय होतं, लोकांची श्रद्धा बसलेली आहे आणि त्या श्रद्धेला
हा महादेव धारेश्वर पावतोय असं प्रत्येकाची भावना आहे. आणि म्हणून अनेक भागातली लोक या ठिकाणी येतात आणि इथं आल्यानंतर परिसर अतिशय सुंदर आहे. श्री धारेश्वर मंदिर ट्रस्टनी अतिशय सुंदर परिसर ठेवलेला आहे. खूप चांगली डेव्हलपमेंट ह्या ठिकाणी केलेली आहे. मुलांना खेळायला आले, शाळेच्या सहली येत आहेत, अनेक वयोवृद्ध लोक येत आहेत आणि अतिशय प्रसन्न वातावरण सदर ठिकाणी असतं. आता आणखीन एक काय प्रश्न होता की मी जवळपास बघतोय लहानपणापासून गावांमध्ये एखाद दुसरा उरूस होतो, पण आपल्या गावात जवळपास 3 ते 4 उरूस होतो. ग्रामस्थ असतील, भाविक मंडळी असतील, सगळे एकत्र येऊन तो जो उत्सव साजरा करतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता असं आहे, प्रत्येक गावामध्ये 1 किंवा 2 उत्सव असतात. आपल्या गावामध्ये माझ्या हिशोबाने कमीत कमी 5 ते 6 उत्सव साजरे होतात. त्याच्या धारेश्वर कावडीचा उत्सव असतो, भैरवनाथाचा उत्सव असतो, खंडोबाचा उत्सव असतो, मळाईचा उत्सव असतो, अंबाई मातेचा उत्सव असतो. ह्या गावामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकी आहे गावामध्ये आणि खेळीच्या वातावरणामध्ये सदर गावामध्ये उत्सव साजरे केले जातात. कुठलेही हेवे दावे ह्या गावामध्ये राहत नाही. अनेक धर्माचे लोक एकत्र येऊन सदर उत्सव साजरे करतात. तर आपल्या सोबत आहेत आमचे बंधू रितेश दामोदर कांबळे. रितेश, तू लहानपणापासून धारीगावचे बरेचसे उत्सव बघितले आणि धारेश्वराच्या कावडीसोबत तू शिंगणापूरची यात्रा पण केली आहे. बाते तेरस असू देत, घुगऱ्या तेरस असू देत, सगळ्या गोष्टी तू बघितल्या. तर एकंदरीत तुझा सगळा अनुभव कसा होता? मला पहिली गोष्ट तर ही सांगायला आवडेल की धायरी गावावरती देवांचं वरदानच आहे आपल्या. तर पहिली गोष्ट, आम्ही सगळेजण 12 दिवस जेवढे जातो तर पूर्ण आनंदाने जातो, एकजुटीने जातो. तरी धायरी गावात एवढे रहिवासी वाढलेत, बाहेरचे म्हणा किंवा आपल्या धायरी गावातले म्हणा, गावातली पोरं कोण आहेत, काय आहेत, ती कुठं कळतात, त्या रूटला कळतात की बाबा हा या व्यक्तीचा मुलगा, त्या व्यक्तीचा मुलगा. म्हणजे खरी दोस्ती तिकडनं चालू होती धायरी गावातली. बाबा कळतात लोक. महादेवाची भक्ती कधीपासून करतो आणि तुझ्या त्या भक्तीमुळं तुला काय एक्सपिरियन्स आला? लहानपणापासून ज्यावेळेस मी मंदिरात यायला लागलो, खूप काही मोठे मोठे अनुभव आले. तर ह्या अनुभवातनं एकच गोष्ट ध्यानात आली की तुमचे कर्म स्वच्छ ठेवा. हा देव कर्मच बघतो, तुम्ही दुसऱ्याला मदत करा, हा देव तेच बघतो. त्यामुळं दुसऱ्याबद्दल भावना चांगले ठेवणे. ते धायरेश्वरांनी महाराजांचा राज्याभिषेक, सिंहगडाचा जो काय प्रताप आहे महाराजांचा, तो बघितलाय. महाराजांचे पावनभूमी, महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे धायरेश्वर. जेवढा धायरीकरांच्या मागे आहे तेवढा सर्वांच्या आजूबाजूच्या गावाच्या सर्वांच्याच मागे, सर्व भक्तांच्या मागे आहे. तर सर्व भक्तांनी त्याची प्रचिती घ्यावी. ताई, कधीपासून तुम्ही येताय आणि कसं वाटतंय मंदिर? जवळपास 2012 पासून आम्ही येतो मंदिरामध्ये. असे इन बिटवीन पण येतो आणि महाशिवरात्रीला पण येतो. ॲक्च्युली मंदिरात आल्यानंतर खूप फ्रेश आणि शांत वाटतं आणि महाशिवरात्रीची अरेंजमेंट खूप चांगली केलेली असते. फक्त थोडा वेळ लागतो एवढंच, पण अरेंजमेंट खूप चांगली केलेली असते आणि इथलं एन्व्हायरमेंट पण खूप छान आहे. गणेश, बाकीच्या ज्या भाविक आणि भक्तांना तू काय सांगशील? मनात श्रद्धा असेल भाविकांच्या तर सांगायची गरज नाहीये त्यांना, नाही का, ते आपोआप हे करतात. आणि जोपर्यंत त्या शरीरात, म्हणजे माझा अनुभव सांगतो, जोपर्यंत त्या शरीरात आत्मा आहे तोपर्यंत महादेवाची भक्ती मी सोडणार नाही. वा 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 वा, बोला हर हर महादेव. तर हा होता श्री धायरेश्वर महादेव मंदिराचा इतिहास. एक महान भक्ताची त्याच्या देवावरती असलेल्या श्रद्धेची आणि आस्थेची महान गाथा. श्री जैतुजी बाबा महाराज यांच्या श्रद्धा आणि भक्तिपोटी स्वतः श्री महादेवांनी इथे स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात स्थायी झाले. एकनिष्ठ अशी भक्ती आणि महान असे भक्त श्री जैतुजी महाराज आणि महादेवाला माझा कोटी कोटी प्रणाम. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.